पंतप्रधान नरेंद्र मोदींना महात्मा गांधींच्या नावाची एवढी ॲलर्जी का? मनरेगातून जाणीवपूर्वक कपट भावनेतून महात्मा गांधींचे नाव हटवले. मोदींच्या स्वतःच्या योजना सगळ्या फेल झाल्या. काँग्रेसने सुरू केलेल्या योजनेचे नाव बदलून मोदी कपटी राजकारण करत आहे का? हिम्मत असेल तर स्वतः पर्यायी योजना राबवायची होती ना. 20 वर्षापूर्वी केंद्रात मनमोहन सिंग यांचे सरकार सत्तेवर असताना ग्रामीण भागातील कुटुंबांना रोजगार मिळावा या स्वच्छ हेतूने काँग्रेसने मनरेगा हे विधेयक संसदेत सर्वानुमते मंजूर केले होते. मनरेगाच्या माध्यमातून देशातील ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला. बेरोजगार लोकांना रोजगाराचा कायदेशीर अधिकार मिळाला. ग्रामपंचायतींनाही निधी मिळाला. ग्रामपंचायतींना बळ मिळाले. हा एक क्रांतिकारी निर्णय होता. यातून ग्रामीण भागातील रस्ते, विहिरी, बंधारे, पाईपलाईन, इमारतीची बांधकामे, पाणीपुरवठ्याची कामे आदी लाखो करोडो रुपयांची कामे योजनेच्या माध्यमातून देशातील ग्रामीण भागात झाले. महात्मा गांधींचे स्वप्न होते की देशातील ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी स्वतः खेड्याकडे चला चा नाराही दिला होता. त्यानुसार काँग्रेसने या योजनेला महात्मा गांधींचे नाव दिले. गेल्या 20 वर्षापासून ही योजना सक्षमतेने चालवली जात आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारांना या योजनेतून 100 दिवसांच्या रोजगाराची गॅरंटी दिली गेली. यात केंद्र सरकारचा 90% सहभाग तर राज्य सरकारचा 10% सहभाग राहिला आहे. 2014मध्ये नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेत आले. नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला मोठमोठी आश्वासने दिली. मोठमोठ्या योजना आणल्या. त्या जवळपास सगळ्या फेल झाल्या आहेत. त्यातील महत्त्वाचा फेल निर्णय ठरला तो नोटबंदीचा. मेक इन इंडिया, महिला सुरक्षा, स्वच्छ भारत, नमामि गंगे, प्रदूषण नियंत्रण, महागाई नियंत्रण, 100 स्मार्ट सिटी योजना, काळा धन वापस आणणे, बुलेट ट्रेन, $40 प्रति डॉलर, प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, 2022पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करणार होते. आदी अनेक योजना निर्णय घेतले, परंतु ते सबसेल फेल झाले आहेत. फक्त जाती धर्माच्या नावावर मोदींचे सरकार काठावर केंद्रात तग धरून आहे. मोदी प्रत्येक ठिकाणी नेहरू जबाबदार, नेहरूंनी असे केले तसे केले म्हणून वारंवार नेहरूंवर गेल्या 10-11 वर्षांपासून टीका टिप्पणी करत आहेत. नेहरूंनाच खलनायक ठरवण्याची एकही संधी नरेंद्र मोदी सोडत नाहीत. इतका प्रचंड राग, मत्सर मोदींच्या मनात नेहरूंबद्दल आहे. नेहरूंमुळे देशात अनेक चांगले कामे झाली आहेत. हे मोदींना माहीत नाही असे नाही, पण मोदींनी नेहरू गांधींचे नाव घेतले नाही, त्यांच्यावर टीका टिप्पणी केले नाही तर त्यांचे राजकारणच संपेल ही भीती त्यांच्या मनात कायम आहे. गांधी नेहरूबद्दलची मोदींच्या मनात प्रचंड टोकाचा तिरस्कार, ईर्ष्या, ॲलर्जी आहे की महात्मा गांधींच्या नावाने गेल्या 20 वर्षांपासून सुरू केलेल्या मनरेगाचे नाव बदलण्याचे घाणेरडं राजकारण नरेंद्र मोदींनी केले आहे. मनरेगाचे नाव मोदींनी बदलले आहे. सुरळीतपणे सुरू असलेल्या योजनेचे नाव हेतुपूर्वक बदलण्याचे मोदींचे राजकारण सुरू आहे. या योजनेला गांधींचे नाव असल्याने मोदींचे काय बिघडले होते, पण जाणीवपूर्वक गांधीजी छोटे करण्याचा प्रयत्न मोदी करत आहे. परंतु गांधी ही फक्त व्यक्ती नसून एक विस्तीर्ण मोठ्या स्वरूपाचा विचार आहे आणि तो विचार असे 100 नरेंद्र मोदी आले तरी संपू शकणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. महात्मा गांधींच्या विचारांना जगाने स्वीकारले आहे. भारताची जगात ओळख महात्मा गांधींचा आणि गौतम बुद्धांचा भारत देश अशीच आहे. हे मोदी का विसरतात? महात्मा गांधींनी साधं धोतर पंचा घालून साधेपणाने राहून जगाला, फक्त भारताला नव्हे एक विचार दिला आहे, कधीही न संपणारा. धोतर पंचा घालून दिलेला विचार नरेंद्र मोदी लाखो रुपयांचा सूट घालून संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रकार हास्यास्पद आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नाव जाणीवपूर्वक योजनेतून काढून एवढ्या मोठ्या पदावर बसलेले मोदी घाणेरडं राजकारण करीत आहे हे या देशातील गांधीवादी जनतेला न पटणारे आहे.